सेमिस्टर नंबर 4 पेपर 3 इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन आपण एक सुरुवात केलेली होती. इंट्रोडक्टरी मी तुम्हाला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 याच्या संबंधी सांगितलेलं होतं. ब्रिटिश इथे आले ते जवळपास 18व्या शतकात, अगदी शिवाजी महाराजांच्या काळापासून ते इथे होते. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्यांच्या दरबारामध्ये ते अगदी टोपी खाली करून मुजरा करणारे तुम्ही फिल्म्समध्ये पाहिले असतील, पिक्चर्समध्ये पाहिले असतील. तर तेव्हापासून ब्रिटिश इथे होते. हळूहळू त्यांनी संपूर्ण भारतावरती कब्जा मिळवला आणि मग 1857चं बंड झालं. हे ब्रिटिश होते म्हणजे कोण होतं तर ईस्ट इंडिया कंपनी होती. आणि या ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य 1857च्या बंडानंतर संपलं. 1858मध्ये ब्रिटिशांनी म्हणजे ब्रिटिश सरकारने भारताचं शासन ताब्यात घेतलं आणि मग तिथपासून त्यांनी त्यांच्या पद्धतीने राज्य करायला सुरुवात केली. आणि मग 1809च्या सुधारणा असतील, 1909च्या सुधारणा असतील, 1917-18मध्ये केलेल्या सुधारणा असतील आणि शेवटी जो केला त्यांनी कायदा तो 1935चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट. म्हणजे जवळपास तो घटनेसारखाच असायचा हा जो ॲक्ट आहे. त्याच्यामध्ये वारंवार सुधारणा होत गेल्या आणि 1935ची शेवटची सुधारणा होती. त्यानंतर ते स्ट्रक्चर घेऊन भारतीय राज्यघटना तयार करण्यात आली. त्याच्या बरोबरीने त्यांनी बऱ्याच गोष्टी केल्या. इंडियन सिव्हिल सर्व्हिस नावाची एक सेवा सुरू केली. इंडियन सिव्हिल सर्व्हिस, भारतीय सनदी सेवा, नाव नीट लक्षात ठेवा. इंडियन सिव्हिल सर्व्हिस. आत्ता जी आपल्याकडे आहे ती इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस आहे, IAS. ते कसं झालं ते आपण थोड्या वेळाने नंतर बघूया. पहिल्यांदा ICS 1858मध्ये त्यांनी सुरू केलं. TN सेशन नावाचे ग्रस्त आहेत. हे ते TN सेशन, फॉर्मर इलेक्शन कमिशनर, निवडणूक आयुक्त, मुख्य निवडणूक आयुक्त, चीफ इलेक्शन कमिशनर होते ते. तर ते त्याच्या आधी सिव्हिल सर्वंट होते. कलेक्टरपासून त्यांनी चेन्नईमध्ये कामाला सुरुवात केली आणि मग नंतर शेवटी ते चीफ इलेक्शन कमिशनर झाले. इलेक्शन कमिशनर म्हणून त्यांनी त्यांची कारकीर्द गाजवली. त्याच्या आधी सर्वसामान्य माणसाला असं कोणी असतं हेही माहीत नव्हतं. सरकार सांगायचं त्याला, त्याप्रमाणे ते काम करायचे. पण यांनी सरकारलाच जाब विचारायला सुरुवात केली. नरसिंहराव सरकार होतं त्यावेळेला. नरसिंहराव सरकारला त्यांनी पंजाबमधल्या निवडणुका, काश्मीरमधल्या निवडणुका एक दोन वेळेला पुढे ढकलायला भाग पाडले. आणि त्याच्यानंतर कोर्टाने हस्तक्षेप केला आणि सांगितलं की निवडणुका कधी घ्यायच्या तो राजकीय निर्णय आहे आणि तो सरकार घेईल. तुम्ही त्यांना फक्त कशा घ्यायच्या, मग त्याचं टाईमटेबल कसं करायचं हे तुम्ही करायचं. घ्यायच्याच की नाही हे तुम्ही ठरवू शकत नाही. मग हे स्वतःसुद्धा अगदी स्पेशल हेलिकॉप्टरनी काश्मीरमध्ये जाऊन आले, तिथली परिस्थिती पाहिली. म्हणजे सर्व गोष्टी त्यांनी केल्या. त्यांचा जो घटनात्मक अधिकारी म्हणून घटनेने नेमलेला, घटनेमध्ये माझी नोंद आहे किंवा माझी याचा अर्थ इलेक्शन कमिशनची, तर मी घटनात्मक कॉन्स्टिट्यूशनल अथॉरिटी आहे, त्यामुळे मी सरकारच्या वर आहे हे दाखवण्याचा प्रयत्न सतत त्यांनी केलेला होता. तर त्यांनी एका भाषणात असा उल्लेख केला होता की ICS इट वॉज नायदर इंडियन नॉर सिव्हिल नॉर सर्व्हिस. ती इंडियन नव्हती. ते म्हणण्यामध्ये तथ्य बरंच आहे. याचं कारण का तर 1858मध्ये ती परीक्षा सुरू झाली. ती पहिल्यांदा लंडनमध्ये असायची. त्याला बसायला परवानगी फक्त ब्रिटिश माणसाला असायची, भारतीयांना परवानगी नव्हती. आणि तिथे जो परीक्षेला बसेल, पास होईल, त्याची नेमणूक भारतात केली जायची. म्हणजे वरिष्ठ पदांवरती ब्रिटिश माणसंच असायची, भारतीय नव्हते. 1922मध्ये केव्हा तरी ती परीक्षा भारतामध्ये घ्यायला सुरुवात केली, पण भारतीयांना बसायला परवानगी नंतर हळूहळू मिळत गेली. मग त्याच्यानंतर 1947 नंतर ICS विरोधात लोकांचा रोष पुढे आला. मग भारतीय जरी त्याच्यामध्ये आलेले असले 1922 नंतर,
तरी हे भारतीय सगळे इंग्रज धार्जिणे होते, म्हणजे इंग्रजांना सपोर्ट करणारे होते. त्यामुळे भारतीयांचं म्हणणं असं, नागरिकांचं, बहुसंख्य नागरिकांचं असं म्हणणं होतं की ही सेवा रद्द करा. सेवा ती रद्द केली असती तर आपण बघितलंय की ॲडमिनिस्ट्रेशन हे काय असतं, स्टील फ्रेम ऑफ द नेशन. म्हणजे एक पोलादी चौकट आहे सरकारची, की ज्याच्यावरती संपूर्ण व्यवस्था, राजकीय व्यवस्था, देशाची व्यवस्था उभी आहे, अशी एक पोलादी चौकट आहे. तीच जर नष्ट केली तर नव्याने सगळी उभी करायला वेळ जाईल. त्याच्यामुळे या अधिकाऱ्यांचा अनुभव जो आहे तो वापरून घेतला पाहिजे, हे वल्लभभाई पटेलांचं मत होतं. त्यामुळे त्यांनी लोकांची समजूत काढली, लोकांना समजावून सांगितलं आणि ICSच्या जागी फक्त त्याचं नामांतर केलं आणि इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस असं नवीन नाव त्याला दिलं. आता याचा अर्थ भारतीय प्रशासकीय सेवा, म्हणजे सनदी हा शब्द काढून टाकला, प्रशासकीय सेवा, आणि आता आहे ती काय आहे तर इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस. मग या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसनी भारत पाकिस्तान फाळणीच्या वेळेला खूप मोठं कार्य केलेलं दिसतं. म्हणजे त्याच्याबद्दल त्यांचं जगभरातून कौतुक झालं. त्याच्यानंतर इलेक्शन्स कंडक्ट करणं, 51-52 साली पहिले इलेक्शन्स झाले, 17 कोटी मतदार होते त्यावेळेला. तर त्या निवडणुका व्यवस्थित पार पाडल्या जातील की नाही याची सगळ्या जगाला शंका होती, परंतु आपण त्या व्यवस्थित पार पडल्या आणि लोकनियुक्त सरकार सत्तेमध्ये आलं 52 सालामध्ये. त्याच्यानंतर पंचवार्षिक योजना या सगळ्या प्रशासनाने राबवल्या. जे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स आहेत, म्हणजे सार्वजनिक उपक्रम, म्हणजे भाकरा नांगल धरण असेल किंवा पॉवर प्लांट्स असतील किंवा मोठे मोठे रस्त्यांचे प्रकल्प असतील, ब्रिजेस असतील, स्टील म्हणजे लोखंड आणि पोलाद त्याच्यावर, म्हणजे खनिज लोखंड जे आहे त्याच्यावर प्रक्रिया करून स्टील बनवण्याचे जे फॅक्टरीज असतात, इन्फ्रास्ट्रक्चर इंडस्ट्रीज असं त्याला म्हणतात, म्हणजे अवजड उद्योग किंवा मूलभूत उद्योग. आपल्याकडे असं म्हटलं जातं की महाराष्ट्राला नेहमी अवजड उद्योग खातं दिलं जायचं काँग्रेसच्या काळामध्ये, आणि भाजपच्या काळामध्ये पण तेच राहिलेलं होतं तत्त्व. तर काँग्रेसच्या काळामध्ये बऱ्याच वेळेला इथून लोक गेले तर विलासराव देशमुख असतील किंवा BJPच्या काळामध्ये मग मनोहर जोशी असतील, तर अवजड उद्योग हे खातं नेहमी महाराष्ट्राला द्यायचं असं एक ठरलेलं गणित होतं. तो पण परत ब्युरोक्रेसीचाच भाग आहे. ब्युरोक्रेटिक ऑफिसर्स जे करतील त्याप्रमाणे बऱ्याच वेळेला राजकीय अधिकारी किंवा राजकीय जे मंत्री असतात ते बहुतेक वेळेला रुटीन गोष्टींवरती सह्या करून टाकतात. काही महत्त्वाचे निर्णय फक्त ते नव्याने घेतात. तर ही प्रशासकीय सेवा, इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, ही विकसित झाली. मग कोठारी कमिशन आलं. त्या कोठारी कमिशननी त्यांच्यामध्ये बऱ्याच सुधारणा सुचवल्या. मग ह्या परीक्षा आता प्रादेशिक भाषांमध्ये पण घ्यायला लागली 1967च्या नंतर. त्याच्यानंतर या परीक्षांसाठी प्रिलिम परीक्षा आली, चाळणी परीक्षा ज्याला म्हणतो. म्हणजे सुरुवातीला काय होतं की एकच लेखी परीक्षा, मग त्या लेखी परीक्षेला सगळे बसायचे, मग लाखांमध्ये अर्ज असायचे, तर ते तपासायला बराच वेळ लागायचा. तर त्या कोठारी आयोगाने असं सांगितलं की तुम्ही एक ऑब्जेक्टिव्ह टेस्ट ठेवा आणि ती प्रिलिम अशी असेल, प्रिलिमिनरी म्हणजे पूर्व परीक्षा म्हणून ती असेल, तर ती ऑब्जेक्टिव्ह टेस्ट तपासणं तुलनेने सोपं, आणि आता तर ते कॉम्प्युटराईज झालेलं आहे. त्यामुळेच तुम्ही बघा की UPSC आणि काही MPSCच्या परीक्षांना सुद्धा आता हाताने टिक करणं किंवा ABCD याच्यापैकी A वर टिक करा, B वर टिक करा असा प्रकार नाही आहे. तर गोल असतात, त्याच्यामध्ये तुम्हाला पेन्सिलनी गिरवावं लागतं आणि काळे करावे लागतात ते गोल. त्याचं कारण ते मशीननी तपासले जातात. त्याला OMR असं म्हणतात. म्हणजे ऑप्टिकल रीडर्स असतात, मशीन्स असतात. तर ह्या मशीन्सच्या द्वारे पेपर तपासले जातात. ते आणखीन वेगाने तपासले जातात. म्हणजे कितीही संख्या असली तरी साधारणपणे 30-40 दिवसांच्या आत निकाल लावणं आता शक्य आहे.
तर आता या व्यवस्थांमध्ये बऱ्याच सुधारणा झाल्या. आता आपण समरी पाहतोय, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टींचा उल्लेख आपल्याला इथे करता येणार नाही. भारताने 1970च्या दशकामध्येच, म्हणजे त्याच्या अगदी शेवटी इंदिरा गांधी त्यावेळेला पंतप्रधान होत्या, इंटरनेटची वाढ होणार आहे आणि इंटरनेटच्या काही डेव्हलपमेंट्स होतील, तर त्याचा सरकारला पण दखल घ्यावी लागेल हे लक्षात घेतलं आणि नॅशनल इन्फॉर्मॅटिक्स सेंटर म्हणजे NIC, बहुतेक गव्हर्नमेंटच्या साईट्समध्ये तुम्ही पहा NIC.in, ही तुम्हाला नॅशनल इन्फॉर्मॅटिक्स सेंटर, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, वन नेशन वन रेशन कार्ड गव्हर्नमेंटची स्कीम आहे. तर बहुतेक ठिकाणी तुम्हाला नॅशनल इन्फॉर्मॅटिक्स सेंटर त्याचा उल्लेख दिसेल किंवा NICचा उल्लेख दिसेल. तर यांच्या ह्या वेगवेगळ्या सेवा ज्या काही आहेत त्या पहा तुम्ही, किती प्रकारच्या वेगवेगळ्या सेवा आहेत. नॅशनल इन्फॉर्मॅटिक्स सेंटर, ई गव्हर्नमेंट रिसिट अकाउंटिंग सिस्टीम, EGRAS, मणिपूरमध्ये त्याची सुरुवात झाली असं ते म्हणतात. इंटिग्रेशन ऑफ भारत बिल पेमेंट सिस्टीम विथ इलेक्ट्रिसिटी बिलिंग सिस्टीम, लक्षद्वीप. नवीन नवीन कार्यक्रम रोज केले जात आहेत. अगदी RTI सुद्धा ऑनलाईन आता आपण करू शकतो. तर ह्या सगळ्याची सुरुवात या निक या कंपनीने केलेली दिसते आणि याची स्थापना 1979मध्ये त्यावेळेच्या काँग्रेस गव्हर्नमेंटनी केलेली होती. मग त्याच्यानंतर एक ब्रिटिश काळातली एक लिगसी म्हणा किंवा एक ब्रिटिश काळातली वारसा, ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट, म्हणजे कार्यालयीन गुप्ततेचा कायदा. त्याच्यामुळे कोणतीही बाब सहसा सरकारला सांगायची नसेल, लोकांपर्यंत पोचू द्यायची नसेल, तर ती ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट्स खाली येते असं दाखवलं जायचं, म्हणजे असं केलं जायचं. तर काही वेळेला त्याचा गैरवापर पण झाला असेल. त्याच्याविरुद्ध माहितीच्या अधिकाराची मोठी चळवळ उभी राहिली आणि ही जी काही चळवळ आहे माहितीच्या अधिकाराची, त्याचा परिणाम म्हणून राईट टू इन्फॉर्मेशनचा ॲक्ट हा 2005 साली भारतामध्ये प्रसिद्ध करण्यात आला, लागू करण्यात आला. त्याच्या आधी आणखीन एक महत्त्वाचा ॲक्ट होता, तो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट. म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, निकच्या निमित्ताने जे काही प्रवास सुरू झाला तो आजपर्यंत थांबलेला नाही आहे. अजूनही पुष्कळ पल्ला आपल्याला गाठायचा आहे, याची जाणीव आपल्याला सगळ्यांनाच आहे. तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या संदर्भामध्ये जे काही घडामोडी घडतील, त्या घडामोडी त्याचा आधार म्हणून एक कायदा हवा, ह्याची जाणीव सगळ्यांनाच व्हायला लागली आणि त्यातून मग 2000 साली तो ॲक्ट करण्यात आला. राईट टू इन्फॉर्मेशन आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी याच्यामध्ये फरक आहे, हे लक्षात घ्या. या दोन ॲक्ट्समध्ये गोंधळ करू नका. तर राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट हा 2005 साली लागू झाला आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट हा 2000 साली. म्हणजे माहिती तंत्रज्ञानासंबंधीचा कायदा. म्हणजे समजा फेसबुकवरती कोणी काही गडबड केली आहे तर त्याला शिक्षा काय द्यायची, तर त्यावेळच्या अस्तित्वात असलेल्या कायद्यात त्याची नोंदच नव्हती. कारण आधीच्या कायद्यांना इंटरनेट, फेसबुक ह्या सगळ्या गोष्टी काही माहीतच नव्हत्या. सोशल नेटवर्किंग किंवा सोशल मीडिया हा प्रकारच माहीत नव्हता. त्यामुळे मग सोशल मीडियाबद्दल काय नियम असले पाहिजेत, तिथे काय बंधनं असली पाहिजेत, काय स्वातंत्र्य मिळतील लोकांना, काय अधिकार मिळतील, कशाला गुन्हा समजायचं कशाला नाही समजायचं, हे सगळं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्टमध्ये आहे, म्हणजे माहिती तंत्रज्ञान कायद्यामध्ये आहे. आणि राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट याच्यामध्ये माहितीचा अधिकार आहे. हे दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत, हे लक्षात घ्या. सरकार जे काही काम करतं त्याची आम्हाला माहिती मिळाली पाहिजे.
म्हणजे एखाद्या ठिकाणी रस्त्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे तर ते कॉन्ट्रॅक्टचे डिटेल्स आम्हाला कळले पाहिजे. एरवी सरकार सगळं जाहीर करत बसणार नाही, पण जर तुम्ही विचारलं तर सरकारला सगळे बारकावे द्यावे लागतात. महाराष्ट्राचे राज्यपाल एस.एम. कृष्णा नावाचे महाराष्ट्राचे राज्यपाल होते. ते मूळचे कर्नाटकातले आणि कर्नाटकच्या राजकारणामध्ये ॲक्टिव्ह होते. त्यामुळे महाराष्ट्राचे राज्यपाल झाले तरी त्यांचे चक्रा कर्नाटकमध्ये जास्त असायच्या किंवा ते बेंगलोरमध्येच जास्त असायचे. मग एका नागरिकांनी एक राईट टू इन्फॉर्मेशन खाली अर्ज केला आणि मग राजभवन जे आहे त्यांना डिक्लेअर करावं लागलं की इतक्या वेळेला एस.एम. कृष्णा हे कर्नाटकमध्ये गेले आणि महाराष्ट्र सरकारचा इतका खर्च त्याच्यावरती झाला. अर्थात त्याच्यापुढे त्याच्यावर काही कारवाई झाली का हे माहीत नाही, पण निदान तेवढं कळलं तरी किंवा लोकांपर्यंत ते पोचलं तरी. तर हे कशामुळे शक्य झालं तर ते राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्टमुळे शक्य झालं. एका पाठोपाठ एक बदल म्हणजे स्वातंत्र्य मिळालं तसे तसे भारतीय प्रशासनामध्ये सतत बदलच होत आहेत. इव्होल्युशन त्याचं चालू आहे. म्हणजे ब्रिटिशांनी ते प्रस्थापित करून दिलं, पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वेगाने त्याच्यामध्ये बदल होत आहेत. 1990च्या नंतर जे बदल झाले त्या LPG असं म्हणतो आपण, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. आता या दरम्यान कित्येक सरकारी कंपन्यांचं खाजगीकरण झालं आणि कित्येक क्षेत्र जी केवळ सरकारसाठी म्हणून राखून ठेवलेली होती ती सर्वांसाठी खुली करण्यात आली. उदाहरणार्थ दूरदर्शनचं क्षेत्र आहे की दूरदर्शन हे एकच चॅनल भारतामध्ये कित्येक वर्ष दिसत होतं, कारण दुसऱ्या कोणालाही चॅनल चालवण्याचे अधिकारच नव्हते किंवा प्रक्षेपण करण्याचे अधिकारच नव्हते. रेडिओ दुसऱ्या कोणालाही अधिकार नव्हते. ते सगळं क्षेत्र लिबरलायझेशनमुळे आता खुलं झालं. पण अजूनही तुम्ही लक्षात घ्या, खाजगी रेडिओवरती न्यूज चॅनल नाही आहे. कारण टी व्हीवरती सुद्धा न्यूज चॅनल आहेत, तर किती वेगवेगळ्या प्रकारे त्याचा वापर होतो आहे. खाजगी न्यूज चॅनल्स कसे काम करतात ते तुम्ही पाहताय. रेडिओचं रीच अजून जास्त आहे, त्याच्यामुळे रेडिओ न्यूज चॅनल करायला परवानगी दिलेली नाही. रेडिओवरती FM चॅनल्स आहेत खाजगी, AM चॅनल्ससुद्धा नाही आहेत. म्हणजे AMची रेंज खूप मोठी आहे. म्हणजे दिल्लीचं चॅनलसुद्धा तुम्ही अगदी कन्याकुमारीपर्यंत ऐकू शकता. FMची रेंज फक्त 100 किलोमीटर एरियामध्ये असते आणि त्या FMवरती जे सरकारी FM आहे त्याच्यावरतीच बातम्या असतात. बाकीच्या FMवरती मग ते खाजगीतून काहीतरी सांगत राहतात. ते जे रेडिओ जॉकी असतात RJ, ते 2 गाण्यांच्यामध्ये काहीतरी बातम्या सांगतात, पण बातम्या ॲज सच ऑफिशियली द्यायला त्यांना आजही परवानगी नाही आहे. म्हणजे लिबरलायझेशन आपल्याकडे अजूनही चालू आहे. तर मारुती उद्योग खाजगीकरण त्याचं झालं, त्याचे शेअर्स मार्केटमध्ये सगळ्यांना विकण्यात आले. त्याच्यानंतर VSNL नावाची कंपनी आहे. VSNL असं टाईप करून तुम्ही सर्च दिलं तर येतं काय, टाटा कम्युनिकेशन्स. म्हणजे त्याच्या संबंधीचे सर्च तुम्हाला सापडतील. मी हे डायरेक्ट लिंक दिली. टाटा कम्युनिकेशन्स ही टाटा ग्रुपची कंपनी आहे आणि त्यांना VSNL म्हणजे विदेश संचार निगम लिमिटेड, इथे दिसतं तुम्हाला, ही कंपनी टाटा कम्युनिकेशन्सला विकली आहे. म्हणजे अशा कितीतरी सरकारी कंपन्या त्याचं खाजगीकरण झालं. आता LICचं खाजगीकरण करा, रेल्वेचं खाजगीकरण करा किंवा BSNL आणि MTNLचं खाजगीकरण करा, अशी मागणी होताना दिसते आहे. तर हा एक प्रकार आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे आता नाविक नावाची एक सिस्टीम आलेली आहे. NAVIC असं तुम्ही म्हणाल, पण ते बेसिकली आहे नाविक, NAVIC, म्हणजे नॅव्हिगेशन विथ इंडियन कन्स्टेलेशन. GPS तुम्हाला माहिती आहे तुमच्या फोनमध्ये असतं, तर GPS ही अमेरिकन सिस्टीम आहे, जे जिओ पोझिशनिंग सिस्टीम. 10-11 सॅटेलाइट्स आहेत आणि ते फिरत राहतात आणि त्याच्यावरून मग ते सर्वसामान्य माणसाला सुद्धा त्याच्या मोबाईलवरती त्याचं लोकेशन काय आहे किंवा त्यांनी सर्च केलं
तर ते लोकेशन त्याला दाखवण्याची सोय GPS-मध्ये असते. तर तशी ग्लोनास नावाची रशियाची सिस्टीम आहे आणि त्याच प्रकारची सिस्टीम IRNS इंडियन रिजनल नॅव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम IRNSS आणि त्याला नाविक असं म्हणतात. नॅव्हिगेशन विथ इंडियन कन्स्टलेशन हे पण आता सुरू करणार आहेत. याच्या माध्यमातून आणखीन सोयीसुविधा नागरिकांना पुरवणं किंवा प्रशासनाला आणखीन चांगल्या प्रकारे काम करता येणं हे शक्य होणार आहे. तर इव्होल्युशनविषयी आपण आज पुष्कळ पाहिलं. तर याचा संबंधी या जे काही लिंक्स वगैरे दिलेले आहेत त्याही तपासून पहा. हे पुन्हा पुन्हा वाचा. हे मी आत्ता इंग्लिशमध्ये केलं आहे कारण बोलतोय मी मराठीमध्ये आणि तुम्हाला काही वाटत असेल तर ग्रुपमध्ये तुम्ही शंका विचारू शकता. अजून थोडासा वेळ आपल्याला आहे. काही इंग्लिश मीडियमचे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी मी हे इंग्लिशमधून केलेलं आहे, म्हणजे ते स्वतः वाचून करू शकतील. मराठी मीडियमच्या स्टुडंटसाठी आपलं हे लेक्चर मराठीमधून मी ठेवलेलं आहे. दोघंही विद्यार्थी, दोन्ही इंग्लिश आणि मराठीचे विद्यार्थी ग्रुपमध्ये त्यांच्या शंका काही असतील तर ते विचारू शकतील. आता पुढचा मुद्दा त्या पहिल्या चॅप्टरमध्ये येतो तो म्हणजे डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन. डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशनचा प्रमुख असतो तो कलेक्टर. कलेक्टर हा महसूल खात्याचा अधिकारी असतो, हे लक्षात घ्या. रेव्हेन्यू डिपार्टमेंट. तालुक्याच्या पातळीवरती तहसीलदार असतो आणि गावाच्या पातळीवरती तलाठी असतो. मध्ये एक सब डिव्हिजनल ऑफिसर म्हणजे प्रांत त्याला म्हणतात, प्रांत अधिकारी. तर काही तालुक्यांचा मिळून हा सब डिव्हिजनल ऑफिसर असतो. तर SDO म्हणजे कलेक्टर, SDO, तहसीलदार, तलाठी अशी एक रचना असते. तसंच आता जिल्हा पातळीवरती डेव्हलपमेंट ॲडमिनिस्ट्रेशन असं म्हणतात, त्याला विकास प्रशासन असं म्हणतात. लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी, मग जिल्हा पातळीवरती जिल्हा परिषद असते. त्याचा एक चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, मुख्य कार्यकारी अधिकारी असतो आणि तो विकास प्रशासनाचं नेतृत्व करतो. मग आता ते जिल्हा पातळीवरती झाले. तर तालुका किंवा ज्याला ब्लॉक असा शब्द वापरलेला आहे, गट असं म्हटलेलं आहे, तर त्या गटाच्या पातळीवरती गट विकास अधिकारी असतो म्हणजे BDO. कुठल्याही खेड्यातल्या माणसाच्या तोंडामध्ये हे सतत असतं बिडोच्या ऑफिसमध्ये, फिल्म्समध्ये पण ते उल्लेख आहे. तर बिडो म्हणजे BDO, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर. तर हा तालुका किंवा ब्लॉकच्या पातळीवरती किंवा गटाच्या पातळीवरती काम करतो आणि ग्रामीण पातळीवरती एक ग्रामसेवक असतो. ग्रामसेवक म्हणजे फार मोठे अधिकार त्याला काही नसतात. एक सायकल घेऊन बिचारा 15-20 गावांमध्ये फिरत असतो. कामाचा बोजा या ग्रामसेवकांवरती प्रचंड आहे. तर डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशनविषयी हे सगळे मुद्दे लक्षात ठेवा. कलेक्टर जिल्हा पातळीवर, तहसीलदार, कलेक्टर याचा अर्थ जिल्हाधिकारी, तालुका पातळीवरती तहसीलदार, ग्रामीण पातळीवरती तलाठी आणि काही तालुक्यांचा मिळून एक सब डिव्हिजनल ऑफिसर, प्रांत अधिकारी असं त्याला म्हणतात. जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी असतो. त्याच्यानंतर तालुका किंवा ब्लॉक किंवा गटाच्या पातळीवरती BDO असतो आणि ग्रामीण पातळीवरती ग्रामसेवक असतो. आता रिक्रुटमेंट असा एक दुसरा टॉपिक आहे आपला. नोकर भरती. सरकारच्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये, केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल किंवा महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा या सगळ्यांमध्ये नोकर भरती कशी केली जाते. आपण सहसा कॉन्सन्ट्रेशन करणार ते भारताच्या प्रशासनावरती, म्हणजे अखिल भारतीय पातळीवरती आपण कॉन्सन्ट्रेशन जास्त करणार आहे. थोडे उल्लेख राज्य आणि स्थानिक प्रशासनाचे करणार. तर अखिल भारतीय पातळीवरती किंवा कुठल्याही पातळीवरती बेसिकली 2 प्रकारचे भरतीचे प्रकार असतात. 2 भरतीचे प्रकार, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष.
प्रत्यक्ष भरती याचा अर्थ परीक्षा घेऊन, स्पर्धा परीक्षा घेऊन, इंटरव्ह्यू घेऊन भरती करणं, जाहिरात द्यायची, परीक्षा घ्यायची, पास झालेले ज्याच्यातले जे आहेत त्यांची मेरिट लिस्ट लावायची, जेवढ्या आवश्यक तेवढ्यांचीच मेरिट लिस्ट लावलेली असते. म्हणजे 15 जागा असतील, 15ची मेरिट लिस्ट असते. 16व्या माणसाला घेतलं जात नाही, जरी त्याला अगदी 99% मार्क असले तरी, कारण गरजच नाही आहे. 15च जागा आहेत. त्यामुळे लाख जण जरी बसलेले असतील तरी मेरिट लिस्ट असते 15चीच, कारण जागा आहेत 15. 16व्या माणसाला जागा मिळत नाही. तर हाच तो फरक आहे स्पर्धा परीक्षा आणि तुमच्या विद्यापीठाच्या परीक्षा. विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये 40%, आता 35 ते 40 झाले, 40% मार्क मिळाले की तुम्हाला सर्टिफिकेट मिळतं. पण विद्यापीठ कुठलीही नोकरी तुम्हाला देत नाही किंवा पुढचं कसलंही आश्वासन देत नाही, ते तुमचं तुम्ही बघा. पण ह्या ज्या परीक्षा आहेत, स्पर्धा परीक्षा, ह्या पास झालात तुम्ही, याचा अर्थ मेरिट लिस्टमध्ये आलात तर तुम्हाला नोकरी मिळणार हे जवळपास निश्चित असतं. त्यात काही टेक्निकल गोष्टी आहेत म्हणून जवळपास हा शब्द वापरला. कारण MPSC आणि UPSC टेक्निकली नोकरी देत नाहीत, ते नोकरीच्याबद्दल सजेशन देतात की हा कॅन्डिडेट योग्य आहे सरकारला, आणि सरकार सहसा त्यांचं सजेशन नाकारत नाही. पण सरकारला तो अधिकार आहे, हेही लक्षात ठेवा. आजपर्यंत असं कधी झालेलं नाही, कारण जेवढ्या जागा आहेत तेवढ्यांसाठीच परीक्षा घेतली जाते, तेवढ्यांचीच मेरिट लिस्ट लावली जाते आणि तेवढ्यांनाच सरकारला रेफर केलं जातं की हे 15 आम्ही निवडलेले आहेत. आणि मग त्या 15चं पुढे ट्रेनिंग चालू होतं. ते वेगवेगळ्या सर्व्हिसेसमध्ये जातात आणि ट्रेनिंगनंतर त्यांची अपॉइंटमेंट होते. म्हणजे सहसा ते कुठे रिजेक्ट होतात असा प्रकार होत नाही. एखादी अपवादात्मक केस असू शकते आणि सरकारला तो अधिकार आहे. आता ही जी काही नोकर भरती आहे ती 3 पातळ्यांवरती वेगवेगळ्या प्रकारे केली जाते. आता हा थोडासा कॉमन सेन्सचा पण भाग आहे. सर्वात खालची पातळी म्हणजे मग शिपायाची असेल, क्लर्कची असेल. शिपायाची लेवल वेगळी आणि क्लर्कची लेवल वेगळी. तर शिपाई आणि क्लर्कसाठी जी काही भरती करायची आहे, या तत्सम पदं असतात, वेगवेगळी नावं असतील त्याला. तर त्या पदांसाठी असिस्टंट, अटेंडंट अशी काही काही नावं असू शकतात. तर त्या पदांवरती 100% डायरेक्ट भरती होते. दुसरी भरती काय आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं नाही आहे, त्यामुळे तुम्हाला लक्षात नाही येणार. पण लोअर लेवलवरती, खालच्या पातळीवरती 100% प्रत्यक्ष भरती होते. अप्रत्यक्ष भरती म्हणजे काय? अप्रत्यक्ष भरती म्हणजे प्रमोशन, पदोन्नती. म्हणजे क्लार्कचा हेड क्लार्क होणं, हेड क्लार्कचा सेक्शन ऑफिसर होणं, सेक्शन ऑफिसरचा मॅनेजर होणं, किंवा आणखीन सेक्रेटरीपर्यंत जाऊ शकतं. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा सेक्रेटरी तिथपर्यंत जाऊ शकतं. म्हणजे सगळ्यात मोठं पद भारतीय प्रशासनाचं कोणतं असेल तर सेक्रेटरी टू द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हे सगळ्यात मोठं पद आहे. कॅबिनेट सेक्रेटरिएट इथे तुम्हाला दिसेल. कॅबिनेट सेक्रेटरिएटमध्ये जे काही सचिव आहेत, म्हणजे प्रशासनामध्ये तिकडे जसा पंतप्रधान आणि राष्ट्रपतींचा दर्जा आहे तसं प्रशासनामध्ये यांचा दर्जा असतो. तर हे आता आपले कॅबिनेट सेक्रेटरी आहेत राजीव गौबा. आता यांच्याविषयीची काही माहिती पण तुम्हाला इथे मिळेल, काही फोटोग्राफ्स पण तुम्हाला पाहायला मिळतील. तर हे मंत्रिमंडळ सचिवालय आहे. तर हे गौबा हे पंतप्रधानांना अतिशय जवळचे, कारण काही झालं की पंतप्रधान पहिल्यांदा त्यांना विचारणार आणि त्यांच्याकडून माहिती घेणार, किंवा कशाची अंमलबजावणी करायची तर त्यांच्यामार्फत मेसेजेस जाणार. मागच्या टर्ममध्ये आपण पदसोपान पाहिलेलं होतं, हायरार्की पाहिलेली होती. तर त्याच्यामध्ये हा संबंध हायरार्कीचा आहे, लक्षात घ्या. तर पंतप्रधान कॅबिनेट सेक्रेटरीला सगळं सांगणार, ते शिपायाला किंवा क्लार्कला सांगत नाही, किंवा ते कुठल्या तरी राज्याच्या अधिकाऱ्याशी सहसा थेट कम्युनिकेशन करत नाही. कॅबिनेट सेक्रेटरीज न सांगतो, सेक्रेटरी अंडर सेक्रेटरीला सांगेल. ह्या पद्धतीने कम्युनिकेशन होतं, हे आपण मागच्या टर्ममध्ये पाहिलेलं होतं. तर लोअर लेवलला 100% डायरेक्ट, तर ते तिथे पर्यायच नाही आहे. तुम्ही प्रमोट कोणाला करणार आणि कुठून करणार? त्यामुळे सहसा
या पदावरती जागा रिकाम्या झाल्या किंवा नव्याने निर्माण झाल्या की परीक्षा घेतली जाते. मिडल लेवल म्हणजे साधारणपणे कलेक्टर किंवा त्याच्या आधीपासून सुरुवात होते, जिल्हाधिकाऱ्यापासून. भारतीय प्रशासनामध्ये आपण पाहतो तिथे 80% डायरेक्ट असतात, म्हणजे IASच्या परीक्षेतून 80% निवडले जातात आणि 20% इनडायरेक्ट असतात. काही कलेक्टर्सच्या पाठीवरती जर तुम्ही नावाच्या बघितलं असेल तर IAS हे नाव नसतं, म्हणजे ही पदवी नसते, कारण ते IAS झालेले नसतात. ते डेप्युटी कलेक्टरचे कलेक्टर म्हणून प्रमोट झालेले असतात. तर हे 20% जे आहे पदोन्नतींनी येतात. मग 80-20 का करतात हा एक प्रश्न तुम्हाला पडू शकेल. 80% लोक बाहेरून भरती करणं याचा अर्थ, याचं कारण आहे की जे फ्रेश रिक्रूटमेंट आहे, जे तरुण माणसं आहेत ते प्रशासनामध्ये आली पाहिजेत. तरुणांनी प्रशासनामध्ये सहभागी झालं पाहिजे आणि तर ते बाकी सगळ्या समाजाशी किंवा जे काही डेव्हलपमेंट चालू आहे त्याच्याशी ते जोडून घेऊ शकतील स्वतःला. सगळेच जर प्रमोट होऊन आले, प्रमोट होऊन येतील ते आयुष्याच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर येतील, म्हणजे रिटायरमेंट एज 58 किंवा 60 असेल तर ते 55व्या वर्षी वगैरे कलेक्टर होतील, तर त्यांना कामाचा फारसा उत्साह असणार नाही, त्यांना नवीन ज्ञान समजून घेण्याची फारशी इच्छा नसेल, गरज वाटत नसेल, तर ते डेव्हलपमेंट कसं करू शकणार किंवा ते दुसऱ्याला प्रेरणा कशी देऊ शकणार. त्याच्यामुळे 80% लोक हे डायरेक्ट भरती केली जातात, प्रत्यक्ष भरतीच्या परीक्षेच्या माध्यमातून येतात आणि 20% लोक हे पदोन्नती म्हणजेच प्रमोशनच्या मार्गाने येतात. आणि मग कलेक्टरपासून पुढे मग डिव्हिजनल कमिशनर असतो, विभागीय आयुक्त असतो. म्हणजे समजा पश्चिम महाराष्ट्र आहे किंवा कोकण विभाग आहे, कोकण विभागाचा एक विभागीय आयुक्त असतो. कोकणाचे 7-8 जिल्हे जे काही आहेत तर त्या जिल्ह्यांचे सगळे कलेक्टर्स, त्यांच्यावरचा अधिकारी म्हणजे विभागीय आयुक्त. म्हणजे तुम्ही इथे पद बघू शकता, डिव्हिजनल कमिशनर औरंगाबाद, कोकण, अमरावती सगळे आलेले आहेत. आपण डिव्हिजनल कमिशनर कोकण बघूया. तर त्यांचं हे वेगळं ऑफिस आहे. तर कोकणाचे जे जिल्हे आहेत, एक हे 7 जिल्हे, मुंबई सिटी, मुंबई सबर्बन, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, हा त्याचा मॅप आहे. तर हे डिव्हिजनल कमिशनर जे आहेत ते या 7 जिल्ह्यांचे प्रमुख असतात. म्हणजे तसंच तुम्ही प्रत्येक याचं डिव्हिजनल कमिशनर कोण आहे, कसा आहे ते बघू शकता. तर डिव्हिजनल कमिशनर हा कधीही प्रत्यक्ष भरतीने आपल्या पदावर येत नाही, तो प्रमोट केला जातो. म्हणजे कलेक्टर म्हणून तुम्ही काही ठराविक वर्ष काम केलं की तुम्ही डिव्हिजनल कमिशनर होता, म्हणजे तुम्ही वरच्या पदावरती जाता. काही वेळेला उत्कृष्ट काम केलं म्हणून आउट ऑफ टर्न प्रमोशनसुद्धा तुम्हाला लवकर मिळू शकते. ते क्वचित उदाहरणं होतात. पण रिक्रूटमेंट ही 2 प्रकारची, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष. त्याच्यामध्ये खालच्या पातळीवर 100% प्रत्यक्ष, मधल्या पातळीवरती 80% प्रत्यक्ष आणि 20% अप्रत्यक्ष, वरच्या पातळीवरती 100% अप्रत्यक्ष, 100% प्रमोशननी होते. सेक्रेटरी ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया किंवा कॅबिनेट सेक्रेटरीचा मुख्य सेक्रेटरी हा कधीही परीक्षा देऊन त्या पदावरती येत नाही, तो प्रमोट होतो तिथे. भारताचे राजदूत अमेरिकेतले ते कधी परीक्षा देऊन तिथे येत नाहीत. हां, काही वेळेला डायरेक्ट अपॉइंटमेंट होते, पण त्यांची कोणाची होते की ज्याने आयुष्यभर पोलीस खात्यामध्ये नोकरी केली आहे किंवा आयुष्यभर आणखीन कुठल्या रेव्हेन्यू खात्यामध्ये नोकरी केली आहे, तर त्यांना रिटायर झाल्यानंतर सुद्धा त्यांचे सर्व्हिसेस आपल्याला आवश्यक आहेत असं वाटल्यामुळं सरकार त्यांची नियुक्ती तिकडे करतं. मुंबईचे एक पोलीस आयुक्त होते, आपण सर्च देऊन बघूया म्हणजे समजेल तुम्हाला. appointed as diplomat in सौदी अरेबिया. सर्च दिल्याबरोबर नाव तुम्हाला मिळेल, अहमद जावेद, इंडियन एन्वॉय टू सौदी अरेबिया. या प्रकारे सर्च देण्याचा
किंवा या प्रकारे अभ्यास करा हे मला तुम्हाला सांगायचं. रिटायर झाल्यानंतर तर ही बातमी याच्यामध्ये तुम्हाला लिंकमध्ये मिळेल किंवा ती लिंक मी कशी शोधली तेही तुम्हाला दाखवलं, तर तुम्ही ते बघू शकता आणि ही बातमी पूर्ण वाचू शकता की हे तिथे कसे गेले. तर त्यांचीसुद्धा ही डायरेक्ट अपॉइंटमेंट नाही आहे. आता हे जुलिओ रिबेरो यांच्याबद्दल सुद्धा आपण बरंच ऐकलं. तर त्यांनी रोमानियामध्ये इंडियन ॲम्बेसेडर म्हणून काम केलेलं होतं. तर या प्रकारे अपॉइंटमेंट होऊ शकतात, पण ह्यासुद्धा एक प्रकारच्या इनडायरेक्ट अपॉइंटमेंट्सच आहेत. ह्या काही डायरेक्ट अपॉइंटमेंट असं म्हणता येणार नाही. आता सर्व्हिसेस कोणकोणत्या आहेत त्या बघूया. ऑल इंडिया सर्व्हिसेस, सेंट्रल सर्व्हिसेस आणि स्टेट सर्व्हिसेस. याच्यामध्ये मी जे लेक्चर दिले त्याच्यामध्ये डिटेल्स सगळे दिलेले आहेत. अखिल भारतीय सेवा म्हणजे काय, केंद्रीय सेवा म्हणजे काय, आणि स्टेट सर्व्हिसेस म्हणजे काय, राज्य सेवा, केंद्र सेवा, केंद्रीय सेवा आणि अखिल भारतीय सेवा. तर अखिल भारतीय सेवा याच्यामध्ये 3 सेवा आहेत. इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, इंडियन पोलीस सर्व्हिस आणि इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस. IFS म्हणजे फॉरेन सर्व्हिस होत नाही. इंडियन फॉरेन सर्व्हिस ही लॉजिकली तुम्ही विचार केला तर लक्षात येईल की ती ऑल इंडिया असण्याचा प्रश्नच नाही, ते सेंट्रल सर्व्हिस आहे. कारण परराष्ट्र खातं हे फक्त केंद्र सरकारकडेच असतं. तर हे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या साईटवरचं, पेजवरचं IAS, IPS, IPS आणि IFS ही 3 आता ऑल इंडिया सर्व्हिसेस आहेत. ऑल इंडिया सर्व्हिसेस म्हणजे काय हेही तुम्हाला आता इथे बघायला मिळेल. इथे इंट्रोडक्शन आहे, त्याचे FAQs आहेत. इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस. इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस ही कधीपासून सुरू झाली त्याची हिस्ट्री तुम्हाला इथे मिळेल. अगदी ब्रिटिश काळापासून आहे आणि शेवटी तुम्हाला त्याचं रूपांतर ऑल इंडिया सर्व्हिसमध्ये कधी झालं तेही इथे तुम्ही जर कंट्रोल F म्हणून केलं. Indian Forest Service, one of the 3 All India services, was constituted in the year 1966 under the All India Services Act 1951 by the Government of India. म्हणजे 1966 मध्ये त्याचा ऑल इंडिया सर्व्हिसेसमध्ये समावेश करण्यात आला. तर या 3 प्रकारच्या सेवा आहेत. सेंट्रलमध्ये अर्थातच इन्कम टॅक्स, कस्टम, मगाशी बघितलं ती इंडियन फॉरेन सर्व्हिस, रेल्वे सर्व्हिस, या सगळ्या सेंट्रल सर्व्हिसेस आहेत. आणि मग स्टेटचे जे आता सेल्स टॅक्स आहे ते आता व्हॅटमुळे त्याचं महत्त्व कमी होत चाललं आहे. राज्याचं शिक्षण खातं असेल, राज्याचं महसूल खातं असेल, राज्याचं गृह मंत्रालय असेल, तर या सगळ्या स्टेट सर्व्हिसेस आहेत. तर UPSC आणि MPSC या संस्थांमार्फत यांची निवड होते. तर ही UPSC जी आहे ती आर्टिकल नंबर 315, आर्टिकल 315 ते कुठे आहे, काय आहे, ते कसं आहे ते तुम्ही शोधत गेलात की लगेच तुम्हाला सापडेल. आर्टिकल 315 ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया पार्ट XIV म्हणजे 14व्या भागामध्ये हे आर्टिकल आहे. आणि त्या आर्टिकलनुसार UPSCची स्थापना करण्यात आलेली आहे. त्याच्याबद्दल सगळे डिटेल्स तुम्हाला इथे मिळतील. 320व्या आर्टिकलमध्ये त्याचे फंक्शन्स काय काय आहेत ते सांगितलेलं आहे. कुठलाही UPSCचे जे चेअरमन असतात त्यांची अपॉइंटमेंट राष्ट्रपती करतात आणि ते साधारणपणे 65 वर्षापर्यंत किंवा 6 वर्षाच्या टर्मसाठी. म्हणजे समजा त्यांची नेमणूक 55व्या वर्षी झाली तर ते 61व्या वर्षी रिटायर होते. पण समजा नेमणूक 60व्या वर्षी झाली तर ते 6 वर्ष पूर्ण करू शकणार नाहीत, कारण मॅक्झिमम एज ऑफ रिटायरमेंट इज 65 इयर्स किंवा मॅक्झिमम एज अप टू विच UPSC मेंबर कॅन वर्क इज 65 इयर्स. तर विच एव्हर इज लेस असं म्हणतात, विच एव्हर इज अर्लियर असा शब्द आहे.
65 वर्ष किंवा 6 वर्ष, वयाची 65 वर्ष किंवा 6 वर्षाची टर्म. तर वयाच्या दृष्टीने विचारलं तर तुमचं उत्तर काय असेल की 65 वर्ष. जसं UPSC आहे तसंच MPSC सुद्धा त्याच आर्टिकलमध्ये नोंदवलेलं आहे 315. मग आता आपण रिक्रुटमेंट बघितली, सर्व्हिसेसच्या टाईप्स बघितल्या, रिक्रुटमेंट कोण करतं, UPSC MPSC, UPSCची रचना काय आहे ते बघितलं, UPSCची साईट मी तुम्हाला दाखवली, ती पण तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर आता येतं ते मगाशी मी उल्लेख केला की UPSCने सिलेक्शन केलं की लगेच अपॉइंट होत नाही, मध्ये एक ट्रेनिंगचा भाग असतो, प्रशिक्षणाचा भाग असतो. शिक्षण आणि प्रशिक्षण या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत हे लक्षात घ्या. तर शिक्षण आणि प्रशिक्षण ह्या दोन गोष्टी वेगळ्या. याचा अर्थ काय? शिक्षण म्हणजे तुम्ही जे घेताय ते शिक्षण आहे, तिथे विद्यापीठातर्फे एक सिलेबस फिक्स केलेला असतो, त्याची एक परीक्षा घेतली जाते. प्रशिक्षण आणि तो शिक्षणाचा कालावधी आहे तो साधारणपणे डिग्री घ्यायची आहे तर 3 वर्ष, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर 2 वर्ष, असं ठरलेलं आहे. किंवा 1ली ते 10वी 10 वर्ष, त्याच्यानंतर 2 वर्ष मधली आहेत ती ज्युनियर कॉलेज म्हणतो आपण. तर मोठा काळ असतो त्याचा आणि व्यापक अशी त्याची मांडणी असते. आणि शिक्षण पूर्ण केल्यानंतर लगेच काही तुम्हाला कुठली नोकरी मिळेल असं कुठलंही शाळा किंवा कॉलेज सांगत नाही. आता ते कॅम्पस इंटरव्ह्यू वगैरे गोष्ट वेगळी, की ते भाग असतात, तो भाग वेगळा. आपल्याला ते नाही बघायचं. आपल्याला मुद्दा महत्त्वाचा मांडायचा काय की शिक्षण पूर्ण केल्याने तुम्हाला नोकरी मिळेल याची गॅरंटी नसते. पण प्रशिक्षण म्हणजे तुम्ही एकदा नेमणूक तुमची झाली की त्याच्यानंतर तुमच्या प्रशिक्षणाला सुरुवात होते. प्रशिक्षण हे नेमकं दिलं जातं. जेवढं काही तुम्हाला कलेक्टर म्हणून काम करायचं आहे, पोलीस अधिकारी म्हणून काम करायचं आहे, तर तुमच्या क्षेत्रातलंच तुम्हाला शिक्षण दिलं जातं. मग लँग्वेजेस, सोशल सायन्सेस, केमिस्ट्री, बायोलॉजी, फिजिक्स, फिजिकल एज्युकेशन, म्युझिक, जनरल नॉलेज, असं सगळं काही फापट पसारा त्याच्यामध्ये नसतो किंवा व्यापकता नसते, नेमकेपणा असतो आणि कालावधी पण कमी असतो. अगदी आठवड्याचं ट्रेनिंग असू शकतं, 2 महिन्याचं असू शकतं, 3 महिन्याचं, वर्षाचं. अपॉइंटमेंट झाल्यानंतर पहिल्यांदा जे प्री सर्व्हिस ट्रेनिंग म्हणतात ते साधारणपणे वर्षाचं असतं. आता हे ट्रेनिंग महाराष्ट्र स्टेटचे जे एम्प्लॉईज आहेत ते यशदा म्हणून बिल्डिंग आहे, ती जरूर जाऊन बघा. पुण्यामध्ये कधी गेलात तर, माहीत असेल, बघितलं असेल तर चांगलीच गोष्ट आहे, नसेल तर जरूर जाऊन बघा. विद्यापीठाच्या बाजूलाच, म्हणजे काही एरिया त्याला आता नेमका मला सांगता येणार नाही, पण बावधान, पिंपरी चिंचवड अशा भागामध्येच तो कुठेतरी येतो. तर त्या बाणेर रस्ता नेमकं मला आत्ता नाही सांगता येणार, पण त्या भागामध्ये विद्यापीठाच्या जवळ, पुणे विद्यापीठाच्या जवळ यशदाची बिल्डिंग आहे. ते यशदाच्या बिल्डिंगमध्ये गव्हर्मेंट एम्प्लॉईज, स्टेट गव्हर्मेंट एम्प्लॉईजसाठी ट्रेनिंग दिलं. तिथे मी एक कोर्स केला आहे, त्याच्यामुळे तिथली रचना, तिथे व्यवस्था सगळं सुंदर आहे. म्हणजे स्टेट गव्हर्मेंटच्या एम्प्लॉईजसाठी उत्तम प्रशिक्षणाची सोय, लायब्ररी, कॉम्प्युटर सेक्शन सगळं सुंदर आहे. जितका फायदा तुम्हाला घ्यायला येईल तुमच्यावरती डिपेंड आहे की तुम्ही किती ज्ञान घेणार. त्याच्यापेक्षा किंवा नॅशनल लेवलवरती, हे स्टेट लेवलवरती झालं, तुलना आपल्याला नाही करायची. राष्ट्रीय पातळीवरती मसुरी इथं, म्हणजे आज ते उत्तराखंडमध्ये आहे, उत्तर प्रदेशचा एक भाग तोडून 2000मध्ये राज्य निर्माण झालं, त्याला नाव उत्तरांचल दिलेलं होतं. आणि उत्तरांचलचं 2007मध्ये उत्तराखंड झालं, कारण उत्तराखंड तिथल्या लोकांना ते उत्तराखंड आंदोलन चालवलेलं होतं, म्हणून ते नाव जास्त प्रिय आहे. तर 2007मध्ये जे नवीन गव्हर्मेंट आलं त्यांनी उत्तराखंड असं नाव दिलं. नावाच्या बदलांमध्ये पण आपल्याकडे पॉलिटिक्स असतं, तर तो आत्ता आपला विषय नाही, तर ते एक इंटरेस्टिंग पॉलिटिक्स आहे, तर ते पण जरूर तुम्ही पहा. तर या उत्तराखंडमध्ये मसुरी नावाचं एक पर्यटन क्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेलं गाव आहे. तर त्या मसुरीला एक लाल बहादूर शास्त्री अकॅडमी आहे की जिथे मुख्यतः IAS अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जातं.
वर्षभराचं ट्रेनिंग असतं, खूप सुंदर व्यवस्था, खूप फॅसिलिटीज त्यांना असतात आणि मग शेवटी एक परीक्षा होते आणि मग तिथून ते प्रोबेशनवरती उपजिल्हाधिकारी म्हणून सहसा अपॉइंट केले जातात आणि मग वर्षभराच्या प्रोबेशन संपल्यानंतर ते फुल स्केल कलेक्टर म्हणून काम करायला लागतात. आता आपल्याला बघायचं आहे ते शेवटचे 2 टॉपिक्स राहिलेले आहेत. तर त्याच्यामध्ये पहिला भाग आहे तो फायनान्शियल ॲडमिनिस्ट्रेशन, म्हणजे अर्थप्रशासन. फायनान्स इज द सोल ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन असं म्हणतात. तुम्ही कल्पना भरपूर केल्यात, पण प्रत्यक्षात जर तुमच्याकडे पैसा नसेल तर कुठलीही कल्पना प्रत्यक्षात आणता येणार नाही. त्यामुळे पैशाचं नियोजन करणं, पैसा येणार कसा, कुठून येणार, कसा येणार, कोण गोळा करणार, कोणाकडून गोळा करायचा, किती प्रमाणात गोळा करायचा, म्हणजे टॅक्स कर कसा लावायचा, तो खर्च कसा करायचा, तो कशावरती खर्च केला पाहिजे, हे सगळं बजेटमध्ये असतं. अर्थसंकल्प 1 वर्षासाठी असतो, एका आर्थिक वर्षासाठी असतो. आर्थिक वर्ष सुरू कधी होतं? 1 एप्रिल. संपतं कधी? 31 मार्च. म्हणजे आत्ता जे नवीन आर्थिक वर्ष सुरू झालं आहे त्याला काय म्हणतो आपण? आर्थिक वर्ष 2021-22. कारण जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च 2022 हे त्याच्यामध्ये आहेत, म्हणून 2021-22 असं या आर्थिक वर्षाचं नाव आहे. 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 हे आर्थिक वर्ष असेल. तर या आर्थिक वर्षासाठीचं बजेट आता आपल्या ज्या अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारामन यांनी काही दिवसांपूर्वी मांडलं. आता ते मंजूर पण झालं. तर अर्थमंत्री पहिल्यांदा हे बजेट लोकसभेमध्ये मांडतात, कारण तो अधिकार आहे लोकसभेचा. लोकसभेमध्ये प्रत्यक्ष निवडून आलेले प्रतिनिधी आहेत, म्हणून तिथे मांडावा लागतो. राज्यसभेत ते पहिल्यांदा मांडता येत नाही. लोकसभेत मंजूर झाल्यानंतर ते राज्यसभेकडे पाठवलं जातं. राज्यसभेला 14 दिवसांची मुदत असते. सहसा ते तिथून पास होतं. समजा नाही झालं, काही संख्याबळ विरोधकांचं जास्त, असं काही परिस्थिती होती मागच्या मोदी गव्हर्नमेंटच्या टर्ममध्ये, काँग्रेसची संख्या राज्यसभेत जास्त होती. तर समजा राज्यसभेने विरोध केला, पास होऊ दिलं नाही, तर 14 दिवसानंतर ते राज्यसभेने मंजूर केलं असं गृहीत धरलं जातं आणि लोकसभा ते पुढे राष्ट्रपतींकडे पाठवू शकते. राष्ट्रपतींनी सही केली की त्याचं पुढे कायद्यामध्ये रूपांतर होतं आणि सरकार त्याप्रमाणे अंमलबजावणी करायला मोकळं असतं. तर हे साधारणपणे अर्थसंकल्पाबद्दल आहे. अर्थसंकल्पाबद्दलची आणखीन माहिती आपल्या साईटवरती आहे, ती जरूर पहा. अर्थसंकल्प 1 वर्षासाठी आहे, पण आपल्याकडे एक बॉडी 1950मध्ये अशी स्थापन केलेली होती, प्लॅनिंग कमिशन, नियोजन आयोग. त्यांना लाँग टर्म प्लॅनिंगसाठी नेमलेलं होतं. पंचवार्षिक योजना, 25 वर्षाचा पुढचा कार्यक्रम तयार करून ठेवणं, हे सगळं काम त्यांनी केलं. तर 1950मध्ये प्लॅनिंग कमिशनची नियुक्ती झाली आणि 2015 साली ते बरखास्त करून त्याच्या जागी आता नीती आयोग आणण्यात आलेला आहे. आता या नीती आयोगाची पण स्वतःची अशी एक साईट आहे. तर या नीती आयोगामध्ये अबाउट असमध्ये बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत. ऑब्जेक्टिव्ज अँड फीचर्स किंवा त्याचं जे कॅबिनेट रेझोल्युशन आहे ते खूप सुंदर मांडणी त्याच्यामध्ये केली आहे. कॅबिनेट रेझोल्युशन वगैरे मांडतात ते सेक्रेटरी लेवलचे लोक, प्रशासकीय अधिकारी, अनुभवी असे लिहितात आणि ते कॅबिनेट रेझोल्युशन मला आत्ता इथे तुम्हाला डायरेक्ट लिंक दाखवता येत नाही, पण मी या पेजवरती ते टाकून ठेवतो आणि ग्रुपवरती पण ते टाकून ठेवतो. तर ते जरूर वाचून पहा की नीती आयोगाची स्थापना का केलेली होती. तर 2015 साली ते नीती आयोग आला. त्याच्यानंतर आपल्याला सिलेबसमध्ये भाग आहे तो स्टँडिंग कमिटीज ऑफ द पार्लमेंट, संसदेच्या स्थायी समित्या असा एक भाग आहे. संसदेत संख्याबळ खूप मोठं असतं. संसदेचा कामकाज तुम्ही आता FYमध्ये असतानाच अभ्यासलेलं आहे की वर्षातून 3 वेळेला अधिवेशनं, प्रत्येक अधिवेशन जास्तीत जास्त 2 महिने चालू शकेल, तेवढंही ते चालत नाही.
म्हणजे 6 महिने किंवा त्याच्यापेक्षा कमी काळ संसद कार्य करत असते. मग 6 महिने एरवी संसद अधिवेशनामध्ये नसते, तर त्यावेळेला मग काम कसं चालू ठेवायचं किंवा टेक्निकल काही गोष्टी आहेत तर त्यांची चर्चा कशी करायची. तर संसदेच्या काही स्थायी समित्या आहेत आणि त्यांचं काम मग सतत चालू असतं. मग तिथे अधिवेशन असण्याची नसण्याची, बहुमत असण्याची नसण्याची कोणतीच गरज नसते. तर लोकलेखा समिती, ज्याला पब्लिक अकाउंट्स कमिटी असं म्हणतात, PAC, 1921 ब्रिटिशांनी त्याची स्थापना केली. या 3 समित्यांपैकी ही सगळ्यात जुनी समिती आहे. त्याच्यामध्ये लोकसभा आणि राज्यसभा, लोकसभेचे 15 आणि राज्यसभेचे 7 असे 22 सदस्य असतात. ते 1 वर्षासाठी लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यांकडूनच निवडलेले असतात आणि त्यांच्यामधूनच सहसा पब्लिक अकाउंट्स कमिटीचं चेअरमन, पब्लिक अकाउंट्स कमिटीचं काम काय तर सरकारचे अकाउंट्स तपासणं, म्हणजे बजेट इम्प्लिमेंट झाल्यावर, म्हणजे आता 31 मार्च 2021 तर फायनान्शियल इयर संपलं, तर बजेट सगळं इम्प्लिमेंट झालं, तर बजेट बरोबर इम्प्लिमेंट केलं होतं की नाही, प्रत्येक खात्याने बरोबर खर्च केला की नाही, कुठे काही भ्रष्टाचार दिसतो आहे का, हे तपासणं हे काम लोकलेखा समितीचं आहे, पब्लिक अकाउंट्स कमिटी. मग तिथे जर सरकारचाच अधिकारी असेल किंवा सरकारी पक्षाचाच माणूस असेल, म्हणजे आत्ता भाजप सत्तेत आहे तर भाजपचाच माणूस असेल, तर तो फारशा उत्साहाने चौकशी करेलच असं सांगता येत नाही. म्हणून तरतूद अशी केली आहे की तिथे अपोजिशनचा मेंबर, लीडर ऑफ द अपोजिशन पार्टी, म्हणजे विरोधी पक्षाचा नेता हा तिथे चेअरमन म्हणून असेल. ती परंपरा आहे आपल्याकडे. आत्ता अलीकडे राहुल गांधी अपोजिशन पार्टीचे लीडर होऊ शकले नाहीत कारण त्यांना आवश्यक तेवढं संख्याबळ नव्हतं, तर जरा एक वेगळाच विषय आहे, तोही शोधून काढा, वाचा, थोडंसं इंटरेस्टिंग विषय आहे. तशीच एक दुसरी कमिटी ती 1964 स्थापन झाली. तिथे पण तसेच 15+7 मेंबर्स असतात, 22 मेंबर्स, 15 लोकसभेतून, 7 राज्यसभेतून. ती जवळपास लोकलेखा समिती सारखीच असते, कारण लोकलेखा समितीचाच कामाचा एक भाग यांच्याकडे वाटून देण्यात आलेला आहे. आता लोकलेखा समिती जी होती त्याच्या कामावरती 60च्या दशकामध्ये मोठ्या प्रमाणावरती ताण पडायला लागला. त्याचं कारण होतं की नवीन नवीन सार्वजनिक उपक्रम उभे राहिले, त्यांची संख्या वाढत गेली. पंडित जवाहरलाल नेहरू त्याला टेम्पल्स ऑफ मॉडर्न इंडिया, म्हणजे आधुनिक भारताची देवालय असं म्हणत होते. तर ही टेम्पल्स जे आहेत त्याचं अकाउंटिंग करणं, टेम्पल्स ऑफ मॉडर्न इंडिया म्हणजे कारखाने किंवा मोठे मोठे प्रोजेक्ट्स असतील, धरणं असतील, तर या सगळ्या प्रोजेक्ट्सचं अकाउंटिंग करणं हे भार सोसवेना. त्याच्यामुळे पब्लिक अकाउंट्स जे सार्वजनिक उपक्रमांचे आहेत ते तपासण्यासाठी कमिटी ऑन पब्लिक अंडरटेकिंग्स, सार्वजनिक उपक्रम समितीची 1964 स्थापना करण्यात आली. तर या दोन्ही कमिट्यांचं जे काम आहे ते पोस्टमॉर्टम वर्क आहे, म्हणजे बजेट अंमलबजावणी झाल्यानंतर. तिसरी जी समिती आहे ज्याला इस्टिमेट्स कमिटी असं म्हणतात, अंदाज समिती, ती 1950 कॅबिनेट रेझोल्युशनने अस्तित्वात आली. 30 मेंबर असतात, सगळे लोकसभेतून असतात, त्यांचीही नेमणूक वर्षासाठीच केलेली असते आणि ते पुन्हा पुन्हा तिन्ही समित्यांचे सदस्य हे पुन्हा पुन्हा निवडले जाऊ शकतात, ते जातातच. कारण हे टेक्निकल काम आहे, इथे राजकारण सहसा कोणी आणत नाही आणि ज्याला इंटरेस्ट असतो तेच तिथे येतात, तर पुन्हा पुन्हा तेच आल्यामुळे अनुभवी लोकांचा फायदा कमिटीला पण होतो. तर हे इस्टिमेट्स कमिटीचं काम आहे, ते बजेट तयार करण्याच्या आधी असतं, म्हणजे काटकसर कशी करावी याच्याबद्दल सूचना देण्याचं काम, अर्थ मंत्रालयाला सूचना देण्याचं काम इस्टिमेट्स कमिटी करते. आता शेवटचा टॉपिक आहे, त्याच्यामध्ये 2-3 गोष्टीच आपल्याला पाहायच्या आहेत, त्या पाहून आपण थांबूया. लोकपाल ह्याच्याविषयी सर्च देऊन पहा.
कितीतरी माहिती तुम्हाला मिळेल. लोकपालाचं एक स्वतंत्र वेबसाईट आहे, लोकपाल ऑफ इंडिया, lokpal.gov.in. हे आपले आत्ताचे लोकपाल आहेत, पहिले लोकपाल आहेत, जस्टिस पिनाकी चंद्र घोष. 8 मेंबर्स असतात, त्या 8 मेंबर्सवरती हे चेअरमन आहेत. हे सगळ्या मेंबर्सचा फोटो मला वाटतं तुम्हाला इथे दिसतोय. 8 मेंबर्स आणि हे पिनाकी चंद्र घोष हे स्वतः इथे आहेत. तर हे सगळे मिळून 9 जणांचा हा भारताचा लोकपालची संस्था आहे ही भारतातली. ही एका स्वीडिश संस्थेवरून घेण्यात आलेलं आहे, स्वीडिश इन्स्टिट्यूशन. स्वीडनमध्ये ओम्बुड्समन नावाची संस्था. आता हे उच्चार करणं आणखीन अवघड आहे, कारण स्वीडिश भाषा आणखीन कठीण आहे उच्चारायला. तर हे स्वीडिश लोक त्यांनी त्यांच्या पार्लमेंटवरती, त्यांच्या सरकारवरती नियंत्रण ठेवण्यासाठी ओम्बुड्समनची व्यवस्था केली. त्या ओम्बुड्समनवरून आपण लोकपाल ही संस्था. मग याच्यासाठी अण्णा हजारेंनी किती आंदोलन केलं, किती मोठं आंदोलन झालं, किती वर्ष चाललं, सगळं तुम्हाला माहिती आहे. सर्च देऊन पहा, म्हणजे सापडतील सगळ्या गोष्टी. लोक आयुक्त हा या लोकपालाचाच राज्याच्या पातळीवरचा अधिकारी आहे. लोक आयुक्त सुरुवातीला बऱ्याच राज्यांनी टाळाटाळ केली. बिहारमध्ये तर अशी अवस्था होती, मी कॉलेजमध्ये असतानापासून मी ते ऐकतोय. आमच्या सरांनी आम्हाला सांगितलं होतं पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनच्या, की बिहारमध्ये लोकायुक्ताची नेमणूक केली, पण त्याला साधं ऑफिससुद्धा दिलं नाही. मग तुम्हाला कुठे बसायचं बसा. मग ते घरूनच आपलं काम करायला लागले. मग त्यांना स्टाफ नाही, त्यांना वेळेवरती मानधन दिलं जायचं नाही. तर त्यांनी काम करूच नये ही अपेक्षा होती त्यावेळच्या तिथल्या सरकारची. आता परिस्थिती बदललेली आहे आणि लोकपाल अस्तित्वात येण्यासाठी सुद्धा पुष्कळ झगडा द्यावा लागला. 1960च्या दशकापासून याच्याविषयी मागणी होत आलेली आहे आणि आता शेवटी या लोकपालाची नियुक्ती झाली. हे कोण आहेत ते आपण मगाशी बघितलं, TN सेशन. यांच्याविषयीची पुस्तकं वाचा, यांच्याविषयीचे लेख वाचा. अतिशय इंटरेस्टिंग पर्सनॅलिटी आहे. यांनी स्वतः लिहिलेली पुस्तकं पण अतिशय इंटरेस्टिंग आहेत. भारतीय राजकारणाविषयी अतिशय चांगली माहिती तुम्हाला होईल यांच्या पुस्तकाच्या वाचनांमुळे. तर मगाशी आपण बघितलं की ICS इंग्रजांच्या काळातली जी सर्व्हिस होती, नायदर इंडियन नॉर सिव्हिल नॉर सर्व्हिस, भारतीय नाही, सुसंस्कृत तर अजिबात नाही आणि सेवा अजिबात नाही, कारण ते भारतीयांची सेवा कधीच करत नव्हते, मग्रूर होते, भारतीयांचा छळ करण्यासाठी आलेले होते. तर ही झाली तुमची परीक्षेची तयारी. सर्वांना परीक्षेच्या शुभेच्छा.